नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, पुढच्याच ठेच मागचा शहाणा. ही म्हण म्हणजे काय हे मी नव्याने सांगायला नको, पण आधुनिक जीवनामध्ये 21व्या शतकामध्ये ही म्हण समजून घ्यायची असेल आणि प्रामुख्याने राजकीय घडामोडीतून समजून घ्यायची असेल, तर आपण दोन माणसं जरा बारकाईने बघितली पाहिजेत, समजून घेतली पाहिजे, त्यांची वाटचाल समजून घेतली पाहिजे. आणि ती दोन माणसं आहेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे. शिवसेनेचे जे दोन गट झालेले आहेत आणि निवडणूक आयोगाने त्या दोन गटांना दोन वेगवेगळे पक्ष म्हणून मान्यता आणि निवडणूक चिन्ह दिलेलं आहे. या दोन माणसांकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, पुढच्याच ठेच मागचा शहाणा. याचा अर्थ असा होतो की उद्धव ठाकरेंना जी ठेच लागली त्यातून उद्धव ठाकरे अजूनही शहाणे व्हायला तयार नाहीत. पण ज्या ज्या चुका उद्धव ठाकरेंनी केल्या आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली असलेला एक बलदंड प्रादेशिक पक्ष शिवसेना उद्ध्वस्त होऊन गेला, त्यांच्या हातातून निसटला आणि तो आपल्या हाती आलाय. तर ज्या चुका उद्धव ठाकरेंनी केल्या, जी बेपर्वाई उद्धव ठाकरेंनी केली, ती आपण करायची नाही. तरच आपण आपल्या हाती आलेला बाळासाहेबांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष परत गतवैभवाकडे घेऊन जाऊ शकतो. याची जाणीव असलेला नेता म्हणजे एकनाथ शिंदे. आणि म्हणून मी म्हटलं की उद्धव ठाकरेंना राजकीय वाटचाल करताना गेल्या 12 वर्षामध्ये ज्या ज्या ठेचा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सकट अवघी शिवसेना जखमी आणि रक्तबंबाळ होत गेली, त्या चुका या पुढची शिवसेना चालवताना आपल्याकडून होता कामा नयेत याची वारंवार एकनाथ शिंदे काळजी घेताना दिसतात. म्हणजे काय असतं मित्रांनो, की एका मिनिटात मला राग आला तरी त्या अर्णब गोस्वामीला 8 टाका. आठवतं तुम्हाला? कायदा आहे की नाही, कायद्याची काय तरतूद आहे? नाही नाही नाही, मला बोलला म्हणजे काय? मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना अरबट चरबट काही बोलतो अर्णब गोस्वामी, एका वर्तमानपत्राचा चॅनेलचा संपादक. उचला नि याला 8 टाका, कुठल्याही खोट्या नाटा आरोपाखाली उचला. तिथून उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाची, सरकारची आणि राजकारणाची घसरगुंडी सुरू झाली. हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो, कारण आज 5 वर्ष, 5.5 वर्ष झालेत. माझा व्हिडिओ तिथेच आहे. अर्णब नावाचा सापळा, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात शहाणपणा होता. पण उद्धव ठाकरे अहंकाराने इतके लपेटलेले होते की आपल्याला अपमानास्पद वाटलं, अपमानास्पद नाहीये पण वाटलं, तरीही त्याचा बदला घेणार, त्याला सरळ करणार, ह्याला करतो त्याला करतो. मग नारायण राणे काय बोलले? चला त्याला पकडा. नाशिक, पुणे, मुंबई, तिथून खास पोलीस पथक रत्नागिरीकडे रवाना केली. आणि नव्याने केंद्रीय मंत्री झालेले नारायण राणे हे कुठल्या सरकारी गेस्ट हाऊस मध्ये जेवायला बसले होते, त्यांना ताटावरून उचलून अटक करण्यात आली. हा सगळा मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतरचा आगाऊपणा आणि त्यापेक्षाही अधिक मूर्खपणा होता. आपल्या हाती अधिकार आहे याचा अर्थ त्याचा मनमोकळा वापर, मनसोक्त वापर, मनमानी वापर करण्याचे अधिकार तुम्हाला मिळत नसतात. तो जितका अधिकार मोठा तितका तो जपून जपून वापरावा लागतो. राहुल गांधी बेजबाबदार आहेत, त्यांच्याकडे कुठलंही सत्तापद नाही. अशा वेळेला ते वाटेल तेवढ्या ट्रम्पला ऐस पैस काहीही बोलू शकतात. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दामागे भारत नावाच्या देशाची प्रतिष्ठा चिकटलेली असते. आणि म्हणूनच राहुल गांधी काही बोलू शकतात ट्रम्पला, मोदी बोलत नव्हते. उद्धव ठाकरेंना नेमकं त्याचं भान नव्हतं. आपण
पक्षप्रमुख आहोत आणि आपण आता मुख्यमंत्री झालोय, म्हणजे जादूची कांडी आपल्या हाती आली आहे, अशा भ्रमात उद्धव ठाकरे वागत होते. अर्णब गोस्वामी असो किंवा नारायण राणे असो, यांना ज्या कारणासाठी उद्धव ठाकरेंनी पोलीस यंत्रणा वापरून अटक केली, आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे त्याच कारणास्तव उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत वगैरे सगळ्या गँगला उचलून आत टाकू शकतात. पण या लोकांनी, फडणवीस, शिंदे या लोकांनी तसं काहीही केलेलं नाही. याचं कारण उद्धव ठाकरे यांनी केला तो शहाणपणा नव्हता, तो शुद्ध, अत्यंत विशुद्ध, प्युअर मूर्खपणा होता. एकनाथ शिंदे इथे तुम्हाला दिसेल मिंदे, गद्दार, काय म्हणतात तुम्ही, वाटेल त्या शिव्या शाप देऊन झाले. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचंच हत्यार आणि कायदेशीर तरतुदी उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदे वापरू शकले असते, पण त्यांनी वापरले नाही, कारण त्याचा गैरवापर ठरला असता आणि त्याचं फार मोठी राजकीय किंमत आपल्याला मोजायला लागेल, याचं भान एकनाथ शिंदेनी ठेवलं. मित्रांनो, सब इन्स्पेक्टर असो, पोलीस असो, सेना दलातला एखादा सैनिक असो, अधिकारी असो, त्यांच्याकडे बंदूक, पिस्तूल, मशीन गन असतात. पण आपल्याकडे आहे आणि आपल्याला कोण दम देतो, घालतो ना गोळी, असं नाही करता येत. तुमच्याकडे बंदूक वगैरे दिलेली आहे, प्राणघातक हत्यार दिलेला आहे, त्याचा अतिशय जपून योग्य वेळी आणि कायद्याच्या चाकोरीत बसणारा उपयोग करणं, हे बंधन त्या बंदुकी बरोबरच तुमच्यावर येत असतं, त्याचं भान ठेवावं लागतं. आणि जी गोष्ट पोलीस, आर्मी, सैनिक यांच्या बाबतीत आहे, तीच कुठल्याही मोठ्या उच्च पदावर बसलेल्या मंत्री वगैरेंना लागू होते, अधिकाऱ्यांना लागू होते. तुम्हाला अधिकार दिलाय, पण तो विचारपूर्वक वापरायचा आणि कायद्याच्या चौकटीत राहून तो अधिकार वापरायचा, हे त्या अधिकार मिळण्याबरोबर येणारं बंधन असतं. पण या चुका, मी म्हणजे कोण, मी म्हणजे कोण, मी म्हणजे कोण, सकाळी संजय राऊत यांनी रोज वायफळ वाचाळ बडबड करणं आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कारभार करणं, यामध्ये काडी मात्र फरक नाहीये. संजय राऊत रोजच्या रोज काही बरळतात, मीडिया तो दाखवतो, लोकांचं मनोरंजन होतं, निष्पन्न काहीही होत नाही, निष्पन्न काही होत नाही. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांच्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारभारामध्ये काहीही निष्पन्न झालं नाही. आज त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणातली अवस्था बघितली तर कळतं त्यांनी काय गमावले, त्यांना कुठे ठेच लागली, कुठे किती रक्तबंबाळ झाले. सगळ्यात पहिली गोष्ट अशी होती की युती म्हणून जिंकल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री पदाचा हव्यास आहे म्हणून त्यांनी निकाल लागल्या लागल्या भाजप बरोबर जो पंगा घेतला, तो घेण्याची गरज नव्हती आणि घ्यायचाच होता तर अतिशय पद्धतशीररित्या विचारपूर्वक पूर्व नियोजन करून भाजपला दगा द्यायला सुद्धा हरकत नव्हती. पण त्यासाठी आधी कायदेशीर अडचणी काय ठरतील, आपल्या पक्षातल्या आपल्या सहकाऱ्यांमध्ये नाराजी असेल तर त्याचा कोणी गैरवापर करेल का, या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता. एकनाथ शिंदे त्यांच्या बरोबर राहिले 2.5 वर्ष. 2.5 वर्ष एकनाथ शिंदे हे भाजप विरोधात बनलेल्या सरकारमध्ये मंत्री होते, पण त्यांना ते सरकार योग्य वाटत नव्हतं आणि म्हणूनच मागल्या दाराने भाजप बरोबर एकनाथ शिंदे संपर्कात होते. उद्धव ठाकरे यांनी जी आपल्या हव्यासापायी केलेली राजकीय चूक आहे, त्याची किंमत सगळ्या पक्षाला मोजावी लागेल. हे हळूहळू सगळ्या आमदारांच्या, पदाधिकाऱ्यांच्या नजरेत येत होतं, लक्षात येत होतं. अशा लोकांना गोळा करण्यासाठी 2.5 वर्ष एकनाथ शिंदे यांनी घालवली.
या प्रकरणी आपल्याला कोणाकोणाची काय काय मदत होऊ शकेल, कायदेशीर बाजू काय आहे, या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे 2.5 वर्ष चाचपून बघत होते. अचानक उठले आणि विधान परिषदेचं मतदान संपलं, सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, असं झालेलं नाही. या प्रकारे पक्ष सोडला तर आपल्या बरोबर येणाऱ्या आमदारांची आमदारकी बुडीत जाऊ शकते, हे एकनाथ शिंदेनाही माहिती होतं आणि त्यांच्या बरोबर आलेल्या आमदारांना माहिती होतं. पण आपली आमदारकी धोक्यात घालून उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधले 4-5 मंत्री तरी गुवाहाटीला गेले. मंत्रीपद जाण्याची भीती आणि आमदारकी जाण्याची भीती, यातला फरक लक्षात घ्या मित्रांनो. आमदारकी गेली तर आपोआप मंत्रीपद गेलं. त्या मंत्रीपदावर लाथ मारून आमदारकी जाण्याचा धोका शिंदे गटात गेलेले आमदार पत्करतात. त्याचा अर्थ कळतोय तुम्हाला? किती काळजी ह्या सगळ्या बंड किंवा उठाव, जे काही नाव द्या, गद्दारी, त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी किती काळजीपूर्वक पावलं उचलली. याचं कारण असं की उद्धव ठाकरेंनी ज्या ज्या चुका केल्या त्यातली एकही चूक आपल्याकडून होता कामा नये, ज्याची किंमत पुढल्या काळात मोठ्या प्रमाणात द्यावी लागेल याचं भान एकनाथ शिंदेनी ठेवलेलं होतं. आणि एवढं सगळं करून मुख्यमंत्रीपद तर त्यांना मिळालं, मोठं बक्षीस मिळालं, पण त्यानंतर उपमुख्यमंत्री पद सुद्धा मिळालं, जे उद्धव ठाकरे प्रदीर्घ काळ निष्ठापूर्वक त्यांच्या सेवेत राहून एकनाथ शिंदेना ठाणे जिल्ह्याच्या पलीकडे पाऊल टाकू देत नव्हते. त्या एकनाथ शिंदेना भाजपच्या मदतीने राज्यव्यापी नेता बनवले. बाळासाहेबांची अख्खी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या खिशात टाकायला भाजपने मदत केली, देवेंद्र फडणवीसांनी मदत केली. मित्र म्हणून भाजपशी वागलो तर भाजप किती मोठा फायदा करून देते याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू हे सुद्धा त्याचे पुरावे आहेत. हे डोळ्यासमोर असताना, कारण नसताना भाजप बरोबर पंगा घ्यायचा आणि आपल्या अहंकाराच्या आहारी जाऊन आपल्याच पायावर धोंडा पाडून घ्यायचा, असं करणारे उद्धव ठाकरे एका बाजूला आहेत आणि भाजप सोबत जाऊन विश्वासाने, आपुलकीने, सहकार्याने आपला फायदा करून घेता येतो, अशी 3 उदाहरणं नितीश, चंद्राबाबू आणि एकनाथ शिंदे. आणि इथे तुम्हाला फरक कळता येतो की लागोपाठ 40 आमदार बाहेर काढणं, मुख्यमंत्री होणं, आपल्या 12 आमदारांना मंत्री करणं, परत 57 आमदार निवडून आणणं, तडजोडीने एकजुटीने लोकसभा विधानसभा लढवणं, आपलं राज्यव्यापी नेतृत्व प्रस्थापित करणं, हे सगळे फायदे एकनाथ शिंदे करून घेऊ शकले, कारण भाजपचा मदत आहेच, पण त्यापेक्षाही उद्धव ठाकरे यांनी ज्या चुका केल्या, भावनेच्या आहारी जाऊन किंवा भाटगिरी, चमचेगिरी करणाऱ्यांच्या नादी लागून उद्धव ठाकरे यांनी ज्या चुका केल्या त्या आपण बिलकुल करायच्या नाहीत. याकडे एकनाथ शिंदे यांनी अतिशय बारकाईने लक्ष दिले, बारकाईने. आणि म्हणून मग काल परवा त्यांचं जे काय मुंबईतल्या गटनेते किंवा ठाण्यातले गटनेते, शाखा प्रमुख, माजी नगरसेवक यांच्या समोर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की कितीही झालं तरी आपण महापालिका, स्थानिक निवडणुका एक युती म्हणून एकजुटीने लढणार आहोत. जागा किती मिळतील याची चिंता करू नका. याचा अर्थ सरळ आहे की आज आपली ताकद इतकी नाहीये की युतीवर लाथ मारून आपण महाराष्ट्रातलं राजकारण यशस्वीरित्या करू शकू, इतकी आपली ताकद नाही. हे सत्य स्वीकारण्याची बुद्धी आणि हिंमत, क्षमता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. भाजपच्या सोबत राहून जर उद्धव ठाकरे
यांच्यापेक्षा एक आमदार अधिकचा निवडून आणता येतो, कमी जागा लढवून अधिक जागा जिंकता येतात, तर मग अहंकार दाखवून फायदा काय? भाजप आपला अपमान तर करत नाहीये. भाजप मित्रासारखा वागवतोय. उद्धव ठाकरे निष्ठावान असून सुद्धा सतत सतत वाकायला लावत होते. देवेंद्र फडणवीस आपल्याला वाकायला लावत नाही, नतमस्तक व्हायला लावत नाही. आपली प्रतिष्ठा आणि सन्मान राखला जातो. उद्धव ठाकरेंची गोष्ट उलट होती. उद्धव ठाकरेंना सन्मान पुरेसा नव्हता, मित्र पक्षाचा अपमान हा उद्धव ठाकरेंचा अहंकार झालेला होता. भाजपने मातोश्रीवर यावं, आपल्या पायऱ्यावर धूळ झाडावी, आपल्या पायऱ्या झिजवाव्या, हा अहंकार उद्धव ठाकरेंना रसातळाला घेऊन गेला. आणि एकनाथ शिंदे भाजपला झुकवायला मागत नाहीत, कारण त्यांना स्वाभिमान नाही का? स्वाभिमान आहे, पण स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. उद्धव ठाकरे अहंकाराच्या आहारी गेले आणि त्यांनी आपलं नुकसान करून घेतलं. आणि आज त्या भावाकडे, ज्या भावाला संपला संपला म्हणून हिणवलं होतं, त्याच्याकडे उद्धव ठाकरेंना नाकदुऱ्या काढायला लागतात महापालिका निवडणुकीसाठी. अजूनही राज ठाकरे हिरवा कंदील दाखवत नाहीत की बाबा ठीक आहे, महापालिका निवडणुका, स्थानिक निवडणुका यासाठी उभाटा शिवसेनेबरोबर आम्ही हातमिळवणी करू, असं राज ठाकरे उघडपणे सांगत नाहीयेत. पण आम्ही करणार, आम्ही करणार असं उद्धव ठाकरेंना म्हणायला लागतं. हे इतकं नतमस्तक नाकारलेल्या भावाकडे व्हायची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर का आली? त्याचं उत्तर त्या अहंकाराच्या बुडबुड्यामध्ये लपलेलं आहे. आणि तो अहंकाराचा बुडबुडा आपल्या भोवती उभा राहू नये, निर्माण होऊ नये, याची काळजी एकनाथ शिंदेनी घेतलेली आहे. राज ठाकरेंनी कितीही टीका केली तरी त्यांच्या घरी एकनाथ शिंदे जाऊन येतात. आपल्या घरी गणपतीला राज ठाकरेंना बोलवतात. अहंकाराचा लवलेश दिसत नाही, कारण अहंकाराने जी ठेच लागते तिची केवढी मोठी किंमत असते की वडिलार्जित पक्ष सुद्धा हातातून निसटतो. 2-2, 3-3 दशक आपल्या परिवारावर, ठाकरे नावावर निष्ठा वाहिलेले लोक आपल्यापासून दुरावतात, ते फक्त अहंकारामुळे. त्या अहंकाराची ठेच उद्धव ठाकरेंना लागली. त्यातून एकनाथ शिंदे शहाणे झाले आणि म्हणूनच त्यांनी आता सांगितले महापालिका स्थानिक निवडणुका सुद्धा एकत्र लढणार. जागा कमी अधिक होतील, पण जागांपेक्षा निवडून येणारी संख्या अधिक असली पाहिजे. निवडणुकीचं रहस्य हे अधिक जागा लढवण्यात नसतं, तर अधिक जागा जिंकण्यात असतं. हे उद्धव ठाकरेंना कधी कळलं नाही, ना 14ला कळलं, ना 19ला कळलं, ना 24ला कळलं. आणि ती गोष्ट एकनाथ शिंदेनी ओळखली. आणि म्हणूनच जागांसाठी हट्ट धरायचा, वाद घालायचा, पण भांडण करून युती तोडायची नाही. जी युती आपल्याला अधिकाधिक जागा जिंकून द्यायला उपयुक्त आहे, त्या जागा पदरात पाडून घ्यायच्या आणि अशा जागा वाढवत नेत नेत एक वेळ येईल की जेव्हा आपण स्वयंभू होऊ शकू. ताकद नसताना अहंकार दाखवायचा नाही, दमदाटी करायची नाही, जी उद्धव ठाकरे करत राहिले. आणि रसातळाला गेल्यानंतरही भाषा तीच आहे. आपण बुडालो का हे अजूनही उद्धव ठाकरेंना कळालेलं नाही. ही जी ठेच उद्धव ठाकरेंना लागलेली आहे ती आपल्याला लागू नये याची काळजी एकनाथ शिंदे घेतात. म्हणूनच म्हटलं की उद्धव ठाकरेंना ठेच लागली, एकनाथ शिंदे शहाणा झाला. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.